प्रश्न क्रमांक 1. वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेवर अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली? ए. अरुण गोयल, बी. रामनाथ कोविंद, सी. अमित शहा, डी. नरसिंह राव. उत्तर आहे बी. रामनाथ कोविंद. प्रश्न क्रमांक 2. भारताचे 15वे राष्ट्रपती कोण आहेत? ऑप्शन ए. द्रौपदी मुर्मू, ऑप्शन बी. रामनाथ कोविंद, ऑप्शन सी. यशवंत सिन्हा, ऑप्शन डी. जगदीश धनखड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. द्रौपदी मुर्मू. प्रश्न क्रमांक 3. PM ई-बस सेवा योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ए. शेतकरी, बी. शिक्षण, सी. सार्वजनिक वाहतूक, डी. संरक्षण. उत्तर आहे सी. सार्वजनिक वाहतूक. प्रश्न क्रमांक 4. युनिफॉर्म सिव्हिल कोड सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू झाला? ए. गोवा, बी. गुजरात, सी. उत्तराखंड, डी. महाराष्ट्र. उत्तर आहे सी. उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 5. जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा सध्याचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन ए. पहिला, ऑप्शन बी. दुसरा, ऑप्शन सी. तिसरा, ऑप्शन डी. चौथा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. तिसरा. प्रश्न क्रमांक 6. महिला सशक्तीकरणासाठी भारत सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली? ए. सक्षम भारत, बी. मिशन शक्ती 2.0, सी. बेटी बिझनेस योजना, डी. स्त्री उड्डाण योजना. उत्तर आहे बी. मिशन शक्ती 2.0. प्रश्न क्रमांक 7. भारताच्या नवीन जल जीवन मिशन अंतर्गत कोणत्या राज्याने 100% घरांना नळजल पुरवठा केला? ए. तेलंगणा, बी. गुजरात, सी. गोवा, डी. हिमाचल प्रदेश. उत्तर आहे सी. गोवा. प्रश्न क्रमांक 8. पहिला लोकपाल दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन ए. 14 जानेवारी 2025, ऑप्शन बी. 15 जानेवारी 2025, ऑप्शन सी. 16 जानेवारी 2025, ऑप्शन डी. 17 जानेवारी 2025. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. 16 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 9. भारतनेट 2.0 योजनेचा उद्देश काय आहे? ए. सौर ऊर्जा वितरण, बी. ग्रामीण इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सी. शेतमाल निर्यात, डी. EV चार्जिंग स्टेशन. उत्तर आहे बी. ग्रामीण इंटरनेट कनेक्टिव्हिटी. प्रश्न क्रमांक 10. भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या नव्या बुलेट ट्रेन मार्गाचे नाव काय आहे? ए. वंदे मातरम एक्सप्रेस, बी. बुलेट तेजस, सी. मुंबई नागपूर एक्सप्रेस, डी. मुंबई अहमदाबाद कॉरिडॉर. उत्तर आहे डी. मुंबई अहमदाबाद कॉरिडॉर. प्रश्न क्रमांक 11. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? ए. 21 जून, बी. 5 जून, सी. 1 जुलै, डी. 15 ऑगस्ट. उत्तर आहे ए. 21 जून. प्रश्न क्रमांक 12. भारतातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन कोणी केले? ए. रामनाथ कोविंद, बी. नरेंद्र मोदी, सी. अमित शहा, डी. राजनाथ सिंह. उत्तर आहे बी. नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 13. नुकताच इस्रोने कोणता उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला? उत्तर आहे बी. निसार. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत? ए. भगतसिंग कोश्यारी, बी. रमेश बैस, सी. विद्यासागर राव, डी. CP राधाकृष्णन. उत्तर आहे डी. CP राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 15. भारताचे नवीन लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली? ए. जनरल उपेंद्र द्विवेदी, बी. जनरल मनोज पांडे, सी. जनरल बिपिन रावत, डी. जनरल अनिल चौहान. उत्तर आहे ए. जनरल उपेंद्र द्विवेदी. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राज्यात ई-व्हेकल पॉलिसी 2025 लागू झाली आहे? ए. केरळ,
बी महाराष्ट्र, सी राजस्थान, डी पंजाब. उत्तर आहे बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कोण असतो? ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी गृहमंत्री, डी पर्यावरण मंत्री. उत्तर आहे बी पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ए 25 जानेवारी, बी 26 जानेवारी, सी 15 ऑगस्ट, डी 2 ऑक्टोबर. उत्तर आहे ए 25 जानेवारी. प्रश्न क्रमांक 19. भारतामध्ये प्रथम रेल्वे सेवा कधी सुरू झाली? ए 1851, बी 1853, सी 1857, डी 1861. उत्तर आहे बी 1853 मध्ये. प्रश्न क्रमांक 20. भारताचा सध्याचा मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? ए राजीव कुमार, बी सुशील चंद्रा, सी ज्ञानेश कुमार, डी ओमप्रकाश रावत. उत्तर आहे सी ज्ञानेश कुमार. प्रश्न क्रमांक 1. राज्यातील पहिले वाईल्ड बेफोलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले? ए भंडारा, बी गोंदिया, सी गडचिरोली, डी चंद्रपूर. उत्तर आहे सी गडचिरोली. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? ए गडचिरोली, बी सिंधुदुर्ग, सी गोंदिया, डी नंदुरबार. उत्तर आहे बी सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील सहकारी तत्वांवर चालू झालेला पहिला साखर कारखाना कोठे सुरू करण्यात आला? ए सोलापूर अकलूज, बी अहमदनगर लोणी प्रवरा, सी पुणे सासवड, डी मुंबई. उत्तर आहे ए सोलापूर अकलूज. प्रश्न क्रमांक 4. NH8 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? ए पुणे सोलापूर, बी मुंबई आग्रा, सी मुंबई पुणे, डी मुंबई दिल्ली. उत्तर आहे सी मुंबई पुणे. प्रश्न क्रमांक 5. मतदानासाठी वयाची आवश्यक मर्यादा 21 वरून 18 वर्ष करण्यात आल्याची घटना? ए 71वी, बी 81वी, सी 61वी, डी 62वी. उत्तर आहे सी 61वी. प्रश्न क्रमांक 6. लोकपाल ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आली होती? ए भारत, बी अमेरिका, सी स्वीडन, डी इंग्लंड. उत्तर आहे सी स्वीडन. प्रश्न क्रमांक 7. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात नानासाहेब पेशव्यांनी नेतृत्व कोणत्या शहरातून केले? ए दिल्ली, बी कानपूर, सी झाशी, डी मेरठ. उत्तर आहे बी कानपूर. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संविधान लिहिण्याचे काम किती दिवसात पूर्ण झाले होते? ए 2 वर्ष फक्त, बी 1 वर्ष 6 महिने, सी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस, डी 3 वर्षे 8 महिने 7 दिवस. उत्तर आहे सी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. प्रश्न क्रमांक 9. हर घर जल ही योजना कोणत्या प्रमुख योजनेचा भाग आहे? ए प्रधानमंत्री ग्राम योजना, बी जल जीवन मिशन, सी उज्ज्वला योजना, डी अमृत योजना. उत्तर आहे बी जल जीवन मिशन. प्रश्न क्रमांक 10. दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ए मुळशी शिखर, बी घोडा बेटा, सी अनामलाई, डी माळशेज घाट. उत्तर आहे सी अनामलाई. प्रश्न क्रमांक 11. सिंधू संस्कृतीला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते? ए आर्य संस्कृती, बी हडप्पा संस्कृती, सी गंगा संस्कृती, डी मौर्य संस्कृती. उत्तर आहे बी हडप्पा संस्कृती.